अरे हा काय बावट झाला काय काय विषय आहे? पुढचा पूर्ण ब्लॉग पहा कळण तुम्हाला. दसरा होऊन गेला तर आपल्या तिन्ही गाड्या सजेल होत्या. म्हटलं आता चप्पल घालावं निघावं दुकान लावायला. तर पटकन आपल्या धन्नूर बसलो आणि गेलो कापड दुकानाकडे. कापड दुकानाकडे गेलो म्हटलं आता नाही का आज काय शूट करावं कळतच नव्हतं. तेवढं आपला फटाक्याचा माल येईल आणि गाडीची चार्जिंग कमी होती तर म्हटलं गाडी चार्जिंग लावून द्या. तर चार्जिंग लावायला गेलो तर तेवढ्यात नाही का डिकीच खोलत नव्हती. शेवटी मग व्हिडिओ बंद केला आणि गाडी चार्जिंग लावली आणि आपल्या हॉटेलवर आलो चहाचे काउंटरचे मस्त कुलप खोलले. सगळं झाडून बिडून घेतलं आणि म्हटलं आता चहा बनवायला टाकावं लागेल. चहा बनवायला टाकायचं तर पाणी तर वाचावंच लागेल त्याशिवाय आपल्याला परवडणारच नाही भाऊ. मग चहा बनवायला टाकलं आणि मग शाळेचे गिरेक चालू झाले. पोरांनी इतकं येड्यात काढलं भाऊ बास. मग आता गिरेक येतं ते करावंच लागेल. मग त्याला चॉकलेट बिकलेट दिले आणि मग सगळं काम आवरता बसलो निवांत बसलो. तर काय झालं माहिती विषय आपला आला मित्र. तो आणि भाऊ मी माईक घेतला पण माझा माईकच बंद पडला. त्याला म्हटलं अरे मी पण तसंच केलं तर प्रॉब्लेम आला रिप्लेस करतो आणि रिप्लेसच होऊ नाही राहिला. मग त्याला म्हटलं थांब थोडा वेळ. तेवढ्यात मालाचे मटेरियल ऑर्डरवाले आले. आपल्याला दुकानात जेव्हा मालाची ऑर्डर द्यायची होती तेवढ्यात त्याला म्हटलं थोडा वेळ बस मी एवढी ऑर्डर देतो. आणि त्याचं चालू होतं ऑनलाईन किंमत पाहिजे का कोणता घ्यावा. त्याला म्हटलं एवढं ॲड न करू तू थोडं शंत बस मी मस्त थंड पाजतो. मग निंबूच घेतलं त्याला मस्त निंबूच पाजलं तेव्हा तो थोडा फ्री झाला. तेवढ्यात याचा व्हिडिओ काढायचा होता हा चळला भाऊ. म्हटलं व्हिडिओ नको काढू मग म्हटलं नाही काढीत भाऊ जाऊ दे. मग तेवढ्यात नाही का मागं पोर बसले होते तर मागे गेलो होतो तिथं एक मित्राचा व्हिडिओ काढा. त्याला म्हटलं तुला ब्लॉग मध्ये शूट करतो तो काढला चाकू तो मर्डरच करीन. असे तर मग आमचे येडे मित्र आहे. पण सबस्क्राईब करा तुम्हाला असेच येडे ब्लॉग भेटत जाईल.